त्या मेढीला सुद्धा पाणी फुटायला सुरुवात झाली बाबा. जगाच्या मार्गात पाय पडले दरबारामध्ये सुरू जी बाबा वगैरे होती त्या बाबाला सुद्धा पाणी फुटली बाबा. आणि पाणी फुटल्यानंतर माझा देव सांगू लागला, ए लेकरा, ए बाबा माझा ऐकून घे. ज्याप्रमाणे या बाबाला पाला फुटलाय त्याप्रमाणे तुझा संसार तुला फुलत जाईल. पण राजाच्या एक ऐकून घे बघ. दरवर्षी अश्विन शुद्ध महिन्यामध्ये या बाबीला पोषण करायला सुरू नका. आणि महिला आज जरी तुम्ही केरूर गावामध्ये गेला तर अश्विन शुद्ध महिन्यामध्ये त्या लकाप्पा व्यक्ती तिथे राहत होता त्या महिला अजूनही पोषण करून त्या ठिकाणी बंधारा उत्सव साजरा केला जातो. महिला एवढं सोपं आहे का? आणि त्या लकाप्पा व्यक्तीच्या घरामध्ये माझे मामा गेले आणि मामा गेल्यानंतर त्या लकाप्पा व्यक्तीला त्याच्या वडिलांनी काय केलं? जगाचा मालक आपल्या गावामध्ये आला, आपल्या घरामध्ये आला, त्या देवाला बसण्यासाठी घोंगडं टाकावं. बाबा जे घोंगडं टाकावं ते घोंगडं जर टाकायला गेलं उलटं केलं तरी फाटलेलं आणि सुलटं केलं तरी सुद्धा फाटलेलं. बाबा तिकडच्या बाजूला बघायचं तरी त्या घोंगडीला ढोबळं पडलेलं, तिकडच्या बाजूला जरी बघितलं तरी त्या घोंगडीला मायबाप ढोबळं पडलेलं. त्या लकाप्पा व्यक्तीला काय करावं? घोंगडी उलटी करावी, पालटी करावी. माझ्या मामाला मला हे राहायचा आळस सगळा प्रपंच उघडा आहे आणि कुठं कुठं मला फिरायला लावणार आहे. सगळा प्रपंच उघडा आहे का तुला? सगळा उघडा प्रपंच आहे, कुठं कुठं फिरायला लावते. पण मायबाप जगाला देव लागलेला देव म्हणजे माझा मामा आहे. जगाचा देव लागलेला देव माझा मामा नाही गड्या. मी सांगून नाही तुम्हाला. मामाचा हात बघा, मोठा बघा, अन्नपूर्णाची मोठी बघा, तिरवण्याची मोठी बघा. माझ्या मामाचे हात असे आहेत असे. कारण माझे मामा सांगून गेले बाळगंधर हा जगाला देव लागलेला देव आहे, जगाचा देव लागलेला देव आहे. आणि अजून तळमळीने मी तुम्हाला सांगून जाईल. तुम्ही मामाच्या दरबारामध्ये आला, तुम्ही मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्या धनाची शुद्धी ही दाना होत असते. बाप एक करा, 10 रुपये असते तुमच्याकडे, त्यातला 1 रुपया 90 चार तरी माझ्या मामाला टाका. माझ्या पद्धतीने अजिबात बोलणार नाही. माझ्या मामाने सांगितलं, अरे जो कोणी 12 रुपये येत त्याला 12 10 दिले. जो कोणी 12 10 येत त्याला 12 100 दे. अरे जो 100 येत त्याला लाखाने देतात. 12 तळावर बसलाय बघ. मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्या संपत्तीला थोडा भाग नावाचा देव कार्यासाठी लागू द्या. प्रपंच तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार. आणि माझे मामा कुणाला भीक मागत फिरत नाही, कुणाच्या अंगात येत नाही, कुणाचं भविष्य सांगत नाही. फक्त मामाच्या दरबारामध्ये सेवेला किंमत नाही. महिला म्हणलं आज मामाच्या बकऱ्यासाठी 5 दिवस कोणी कोणी भाकरी करून आणले हात वर करा. सरांनी अजून पाहिजे पाहिजे बरं का. घरामध्ये तुम्ही किती जरी भाकरी थापल्या तरी कोणी सुद्धा म्हणणार नाही माझ्या बायकोनं माझ्या आईनं माझ्यासाठी भरपूर केलं. पण जगाच्या बाळासाठी जर तुम्ही मामाच्या मेटक्यासाठी 4 दिवस सकाळी जरी थांबून दिला तरी माझा मामा जगभर तुमचं उपकार विसरणार नाही, तुमचं कल्याण केल्याशिवाय. हीच सेवा आहे मामाची. दुसरं माझ्या मामाला अजिबात नाही लागत. मामाचा महाप्रसाद झाल्यानंतर मामाच्या महाप्रसादाची भांडी घासावी हीच सेवा आहे. तरुण मंडळाने मामाच्या मुठीमध्ये आल्यानंतर काय करावं हीच माझ्या मामाची सेवा आहे. लकाप्पा व्यक्तीने सुद्धा मामाची सेवा करू लागला. आणि सेवा करता करता त्या लकाप्पा व्यक्तीने आपल्या मामाला घराच्या बाहेर जी बाज टाकली होती त्या बाजूवर घेऊन बसवलं. आणि बाजूवर घेऊन बसवल्यानंतर महिला लकाप्पा व्यक्तीने जर आहे त्याचं नाव आहे रामा व्यक्ती. साल 1930. रामा व्यक्तीने पहिला होता 20-25 एकर त्या रामा व्यक्तीला जमीन होती. पण जमीन होती श्रीमंतपणाची जमीन होती. मान होता श्रीमंतीचा. तो सांगू का तुम्हाला मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी आपली चप्पल सोडली तिथं आमदार सोडायचा मग मामाच्या दरबारामध्ये. माझे मामा म्हणतात अरे तुमच्या श्रीमंतीचा मान कसा उतरवायचा हे या बाळगंधराला चांगलंच माहिती. त्या लकाप्पा व्यक्तीने तुमचा रामा व्यक्तीने मामाजवळ आला. आणि मामाजवळ आल्यानंतर पहिला करतोय पटक्याचा सोडवायला जो पुढे होता तो